लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते म्हणून आपल्याला सतत मेसेज करून विचारत होते की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येत नाही. आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत होते व आपण त्यानुसार त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करत होते. तर असंच काल एका लाडक्या बहिणीने मला स्वतः मेसेज करून सांगितलेले आहे की त्यांना एकत्रितपणे हे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. सो तुम्ही सुद्धा तुमचे खाते तपासून पाहायचं आहे की तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत का. एकूण बघा, छोटी रक्कम नाहीये. 3,000 रुपये म्हणजे जे बंद तुम्हाला असं वाटत होतं की आम्हाला अपात्र करण्यात आले आहे का किंवा आमच्या खात्यामध्ये पैसे का जमा होत नाहीत. तर पहिला प्रॉब्लेम आपण पाहत होतो तो म्हणजे काय, बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC मध्ये चूक झाली आहे. आता त्याबद्दल शासन तर निर्णय घेतीलच व लाडक्या बहिणींना KYC मध्ये पुन्हा एकदा चूक सुधारण्याची जी काही संधी आहे ते नक्कीच सरकारने लवकरात लवकर द्यावी, जेणेकरून KYC मधून पात्र होऊन लाडक्या बहिणीचा हप्ता पुन्हा एकदा काय होईल, सुरू होईल. बरं, यामध्ये तुम्ही पात्र झाला, परंतु ज्या लाडक्या बहिणींना कालपासून म्हणजे काल ज्या लाडक्या बहिणीने मेसेज केला होता तर त्यांच्या खात्यामध्ये कसं काय पैसे जमा झाले, तर लक्षात घ्या. इंडियन पोस्ट पेमेंट बँक्समध्ये ज्यांचे खाते आहे बघा, 40 ते 50% लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे खाते आहे ते काय आहे की पोस्ट बँकेत आहे. तुमचं सुद्धा बँक खाते कोणत्या बँकेत आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला. व तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे का ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, बऱ्याच लाडक्या बहिणींचा अकाउंट क्लोज झालेला आहे. आता अकाउंट क्लोज का होतं हे सुद्धा प्रॉब्लेम आहे की पोस्ट बँकेत DBT ॲक्टिव्ह आहे का लगेच चेक करा. ॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह असतं म्हणजे काय, बंद पडलेलं आणि चालू. तर तुम्ही काय होतं की KYCच करत नाही, लक्ष देत नाही, पैसे येत राहतात, पण ते एनेबल डिसेबल बँकच्या रूलनुसार होतं. त्यामुळे तुम्हाला ते ॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह लवकरात लवकर चेक करायचं आहे. आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट ते येत आहे, NPCAचे एक प्रॉब्लेम येत आहेत. तर हे महत्त्वपूर्ण काम आहे, लगोलग करून घ्यायचं आहे. तुमचा सुद्धा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण KYCचं हे पूर्णपणे शासनाकडे आहे. कारण का, तर KYC मध्ये चूक झाल्यानंतर तुम्ही सरकारी नोकरदार किंवा शासनातर्फे काम करता हे असं सरकारी नोकरदार म्हणून तिथे दाखवता किंवा तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे असं सुद्धा दाखवत आहे. पण हे बेसिक गोष्टी आहेत ते तुम्ही लगेच करा. 6 महिने व्यवहार होत नसेल तर खाते डॉर्मंट म्हणून होतं. म्हणजे काय, डॉर्मंट खात्यावर सरकारी DBT जमा होत नाही. झिरो बॅलन्स किंवा KYC इनकम्प्लीट असलेही अडथळा येतो. त्यामुळे काय होतं की ट्रान्सफर पैसे जे आहे ते आजच 100 रुपये जमा किंवा काढा तुम्ही. तर डायरेक्ट जे काही DBT आहे एनेबल्ड आहे का चेक करायचं आहे. बघा, DBT बघा, लक्षात घ्या, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय, हे सगळे पैसे आहे ते काय होते की ऑनलाईन ट्रान्सफर होत आहे की तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन. म्हणजेच काय, हे पैसे सरकार पाठवतं, त्याच्यानंतर हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतं. त्यामुळे DBT हा सरकारी पैसा थेट खात्यात टाकण्याचा मार्ग असतो. बँकेच्या सिस्टीममध्ये DBT ऑप्शन ऑफ असल्यास पैसे येत नाहीत. जुने खाते किंवा बदललेली ब्रांच असल्यास DBT बंद असू शकतं. बँक ब्रांचमध्ये DBT स्टेटस तुम्ही कन्फर्म करायचं आहे. या बेसिक गोष्टी आहेत, तुम्ही कॉल करून विचारू शकता. ज्या बँकेचे नंबर्स असतील तर ते तिथे, किंवा तुम्ही डायरेक्ट बँकमध्ये जाऊन चेक करू शकणार आहात. आधार लिंक आहे का, पण NPCI मॅपिंग आहे का हे सुद्धा चेक करा. फक्त बँकेला आधार लिंक असणं पुरेसे नाही. आपण प्रत्येक वेळेस सांगतो की आधार लिंक आहे का. आता प्रत्येकजण तेच म्हणते की हे काय नवीन आहे, आधार लिंक आहे का, DBT लिंक आहे का, हे आहे का, ते आहे का. पण हे महत्त्वाचं आहे आपले पैसे जमा होण्यासाठी. फक्त बँकेला आधार लिंक असणे पुरेसे नाही, आधार NPCI सर्व्हरला सीड किंवा मॅप असणे गरजेचं आहे. बघा, काय असणे, सीड किंवा म्हणजे कनेक्ट असणे गरजेचं आहे. DBT पेमेंट NPCI वरूनच जातो. त्यामुळे NPCI इनॲक्टिव्ह असेल तर पैसे तुमचे परत जातात. त्यामुळे बँकेत स्पष्ट विचार की माझं NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे का. काय विचारायचं आहे तुम्हाला, NPCI मॅपिंग माझं ॲक्टिव्ह आहे का. बरं, दुसरं काय आहे की नावात तुमचे चेंजेस झालेले आहेत. आधार कार्डावरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव जुळत नाही आहे, मिसमॅच होत आहे, नावात तफावत झाली आहे का, लग्नानंतर तुमचं नाव बदलून अपडेट केलं आहे का, किंवा स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, फरक आहे, त्याच्यामुळे सुद्धा DBT रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे काय करा की सिस्टम एक्झॅक्ट मॅच पाहतो. म्हणजेच काय, रच्या जागेला त झाले ते सुद्धा चालणार नाही, किंवा रच्या जागेला रा झाला आहे ते सुद्धा चालणार नाही. त्यामुळे काय, हे पूर्णपणे सिस्टीममध्ये आहे. माणसाकडून चूक होते पण सिस्टीमकडून होत नाही. सुमन रमेश पाटील, सुमन R पाटील हे चालणार नाही. म्हणजेच काय, तुमचं नाव एकीकडे असं आहे आणि दुसरीकडे असं आहे, चालणार नाही. त्यामुळे हे पूर्णपणे चेक करायचं आहे.
अजून काही टेक्निकल चूक आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे. म्हणजे तुमचं जन्मतारीख जुळत नाही, जेंडर म्हणजेच काही स्त्री पुरुष जुळत नाही, IFSC कोड चुकीचा आहे, जॉईंट अकाउंट आहे, प्राथमिक धारक जुळत नाही, डुप्लिकेट अर्ज एकपेक्षा जास्त आहे, जुने बंद बँक खाते लिंक केलेलं आहे, असं काही असेल तरीसुद्धा पैसे जमत नाही. आता ज्या काल लाडक्या बहिणीने मला मेसेज केला होता की पैसे आम्हाला 3,000 रुपये एकत्रित जमा केला आहे, की त्यांचं काय झालं आहे की अकाउंट क्लोज होतं. IPPB म्हणजे काय, IPPB इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये त्यांचे खाते होते व ते पूर्णपणे त्यांचे खाते अकाउंट क्लोज झाल्यामुळे त्यांनी पूर्ण प्रोसेस आपण जे सांगितली होती ते करून घेतल्यानंतर त्यांचे खात्यात पैसे जमा झालेले आहेत व 100% तुमच्यासुद्धा खात्यात पैसे जमा होईल. यापैकी काही प्रॉब्लेम असेल तर बरं, eKYC कधी सुरू होईल, सुरू होण्याची काही शक्यता आहे का? तर आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की eKYC सुरू होण्याची शक्यता तर आहे, पण आता पूर्णपणे सरकारच्या हातात आहे. आपण आपल्या माध्यमातून वारंवार कॉन्टॅक्ट्स करत आहोत की नक्कीच लाडक्या बहिणींचे हे पैसे हप्ता सुरू होण्यासाठी eKYC पुन्हा एकदा सुरू करा, विनंती करत आहोत. तुम्ही सुद्धा कमेंट करा जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचं पॉझिटिव्ह रिव्ह्यू होईल. म्हणजेच काय, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेल्या की पूर्णपणे लाडक्या बहिणींनो तुमचेसुद्धा पैसे जमा होण्यास कोणताही अडथळा होणार नाही. सरकारला कळायला पाहिजे आहे आपल्या मार्फत की लाडक्या बहिणींना किती गरज आहे, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा व्हायला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचेसुद्धा पैसे लवकरात लवकर चालू होतील व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. काही प्रश्न असू द्या कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवरती आपल्याला मेसेज करा. धन्यवाद.